मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आपण करत आहोत सेट परीक्षेची तयारी. घटक आहे अध्यापन अभियोग्यता आणि व्हिडिओ आहे तिसरा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते घटक कव्हर करणार आहोत? या घटकातील अध्यापन म्हणजे काय, अध्यापनाचे स्वरूप काय आहे, अध्यापनाची उद्दिष्ट काय आहेत आणि अध्यापनाचे वैशिष्ट्य काय आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की अध्यापन म्हणजे काय आहे. ठीक आहे. अध्यापना म्हणजे शिकवणे, ज्ञान देणे, माहिती देणे, मूल्य रजवणे, वर्तन बदल घडवून आणणे, कौशल्य निर्माण करणे. आता एवढ्या शब्दांचा उपयोग का केला असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, परंतु हे सर्व शब्द म्हणजेच अध्यापन करणे होय. बोलीभाषेमध्ये आपण अध्यापनाला शिकवणे हा शब्द वापरतो. जर आपण एखाद्या व्यक्तीला ज्ञान देत असू, जसं की गुरुकुल पद्धतीमध्ये हा शब्द वापरला जायचा की ऋषी किंवा गुरु हे विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. हे ज्ञान देणं म्हणजे पण अध्यापन करणं आहे. ज्ञानालाच सामान्य भाषेमध्ये माहिती देणं असं म्हणतात. मग ही जर कोणी कोणाला माहिती देत असेल, ती वर्गात असो किंवा बाहेर, तर ते अध्यापन झालं. कोणामध्ये आपण मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला तर ते पण अध्यापन आहे. विद्यार्थ्यांमध्ये योग्य अशी वर्तन बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असू, ते पण अध्यापन आहे. कौशल्यांची निर्मिती करण्यासाठी जर विशिष्ट अशी अध्ययन अनुभवांची रचना केली तर ते सुद्धा अध्यापन आहे. अध्यापन या गोष्टीला आपण व्यापक पद्धतीने समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. कारण जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस यातील कोणतीही एखादी संकल्पना घेऊन अध्यापनाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. चला आता पाहूया की अध्यापनाच्या काही तज्ञांनी केलेल्या व्याख्या काय आहे. सुरुवातीला B.O. स्मिथ यांची व्याख्या पाहूया. अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय. पहा इथं म्हणजे अध्यापनाच्या मुख्य स्थानी, केंद्रस्थानी कोणता शब्द आहे? तर अध्ययन. अध्ययन घडण्यासाठी जे काही केलेलं उद्देशपूर्ण कृती आहेत त्याला काय म्हणायचं आपल्याला? अध्यापन. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी शिकावं, त्यांच्यामध्ये योग्य बदल घडावेत, त्यांच्यामध्ये मूल्य रुजावेत, त्यांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी, त्यांच्यात कौशल्य विकसित व्हावेत, यासाठी हा उद्देश ठेवून केलेली कोणतीही कृती म्हणजे काय आहे? अध्यापन आहे. ठीक आहे. दुसरी व्याख्या पाहूया. एन्सायक्लोपीडियामध्ये अध्यापनाला कसं व्याख्या केलेली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान, कौशल्य, सवयी आत्मसात करण्यासाठी केलेली मदत म्हणजे अध्यापन होय. इथं यांनी अगदी व्यापक पद्धतीनं तीच गोष्ट मांडलेली आहे. काय मांडले? की एका व्यक्तीला काय प्राप्त करायचे? ज्ञान प्राप्त करायचे, कौशल्य प्राप्त करायचे, सवयी विकसित करायच्या आहेत, हॅबिट्स डेव्हलप करायच्या आहेत. हे सगळं करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीनं काय करायचे? मदत करायची आहे. म्हणजेच काय करायचे? तर अध्यापन करायचे. ठीक आहे. त्यामुळे अध्यापन हा शब्द लक्षात घेताना शिकवणे, ज्ञान देणे, माहिती देणे, मूल्य रुजवणे, वर्तन बदल घडवणे, कौशल्य विकसित करणे, ह्या गोष्टी आल्या. हे सगळं करण्यासाठी ज्या काही कृती केल्या जातात शिक्षकाकडून त्याला म्हणायचं अध्यापन. ठीक आहे. तर इथं आपल्याला अध्यापन ही संकल्पना स्पष्ट झालेली आहे. आता आपण समजून घेऊया अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप काय आहे नेमकी. हे सगळं कसं घडतं, कोणकोणत्या बाबी यामध्ये महत्वपूर्ण आहे. हा सर्वात पहिली बाब आहे, अत्यंत महत्वाची. काय बाब दिलेली आहे आपल्याला? उद्दिष्टाधिष्ठित अध्यापन असतं. आपण मुद्दामून याचं डिस्क्रिप्शन समोर लिहिलेलं नाही, आपल्याला चर्चेतून समजून घ्यावं त्यासाठी. ठीक आहे. उद्दिष्टाधिष्ठित म्हणजे काय बरं? मग जेव्हा एखादा शिक्षक वर्गामध्ये काही शिकवतो त्यावेळेस त्यानं एखादी गोष्ट ठरवलेली असते की आज मी वर्गामध्ये 30 मिनिट बोलणार आहे, लेक्चर देणार आहे, शिकवणार आहे, अध्यापन करणार आहे. तर यातून काय आउटपुट निघालं पाहिजे, काय साध्य झालं पाहिजे, या आउटपुटसाठी मी आज 1 तासभर वर्गामध्ये काही ना काही कामकाज करणार. ते आउटपुट म्हणजे काय? उद्दिष्ट. ठीक आहे. या उद्दिष्टासाठी आपण अध्यापन करत असतो. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, एखादा शिक्षक विज्ञान विषय शिकवतोय, त्या शिक्षकाला या तासामध्ये रासायनिक अभिक्रिया शिकवायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानं काय ठरवलं मग की मी आज 1 तासभर विद्यार्थ्यांना रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्या कशा संतुलित केल्या जातात, त्याच्यामध्ये कोणकोणती सूत्र वापरायची असतात,
कोणकोणत्या रसायनांचे काय संज्ञा आहेत, हे सर्व मी विद्यार्थ्यांना समजावून सांगणार. हे उद्दिष्ट ठेवून तो शिक्षक जे काही नियोजन करेल, जे काही वर्गात कार्य करेल, ते काय असणार आहे? अध्यापन असणार आहे. कशासाठी? तर त्याला काय साध्य करायचे, कोणतं उद्दिष्ट साध्य करायचे? रासायनिक अभिक्रिया विद्यार्थ्यांना समजणे, सॉल्व्ह करता येणे. ठीक आहे, पहिला मुद्दा क्लिअर आहे. अध्यापन ही उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया आहे. दुसरा मुद्दा पाहूया. द्विकेंद्री प्रक्रिया ही एकदम सिंपल गोष्ट आहे. कारण शिक्षक व विद्यार्थी हे दोन केंद्र आहेत. या दोघांशिवाय अध्यापन ही प्रक्रिया घडू शकत नाही. यातील एखादंही केंद्र नसेल, एखादाही घटक नसेल, तर अध्यापन ही प्रक्रिया घडणार नाही. ठीक आहे. विकासात्मक प्रक्रिया, तिसरा मुद्दा. विकासात्मक प्रक्रियेचा अर्थ काय? तर एखाद्या घटकामध्ये काही ना काही सकारात्मक बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी काम करायचं, ह्याला म्हणायचं विकासात्मक प्रक्रिया. जर शिक्षकाने, तेच उदाहरण आपण घेऊया, शिक्षकाने रासायनिक अभिक्रिया शिकवली आणि विद्यार्थ्यामध्ये काय झाला? बदल घडून आला आणि ते रासायनिक अभिक्रिया संतुलित करू शकू लागले. ठीक आहे, हे संतुलन त्यांना करता येऊ लागलं, म्हणजे त्यांच्यामध्ये विकास झाला, बदल झाला. म्हणून आपण काय म्हणायचं त्याला? ही विकासात्मक प्रक्रिया आहे. जर बदल झाला तर, आणि तो बदल व्हावा यासाठीच अध्यापन करायचं असतं. चौथा मुद्दा काय आहे मित्रांनो? सापेक्ष आहे अध्यापन ही प्रक्रिया. सुरुवातीला आपण सापेक्ष म्हणजे काय ते पाहूया. काळ, वेळ, व्यक्ती, विषय इत्यादीच्या अनुषंगाने जेव्हा एखादा घटक बदलतो, त्याला काय म्हणायचं? सापेक्ष. ठीक आहे. आता उदाहरण पहा. जेव्हा वर्गामध्ये अध्यापन करायचे त्यावेळेस वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असणार आहेत. त्यांच्या अनुषंगाने अध्यापन करावं लागेल. बदल झाला अध्यापन पद्धतीमध्ये. काही तासिका सकाळच्या वेळेत असतात, त्यावेळेस शक्यतो कठीण विषय घेतले जातात आणि सोपे विषय हे कॉलेज किंवा शाळा सुटायच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घेतले जातात. कारण दिवसभर अध्यापनाचं कार्य झालेलं असतं. त्यानुसार अध्यापन पद्धती निवडली जाते. वेळेनुसार बदल झाला, व्यक्तीनुसार बदल झाला. काही विषय असे विशिष्ट असतात. आता गणितासाठी जी अध्यापन पद्धती वापरली, तीच अध्यापन पद्धती आपल्याला भाषा विषय शिकवताना वापरता येणार नाही. यानुसार पण आपल्याला काय करावं लागलं? अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करावा लागला. म्हणजेच अध्यापन ही प्रक्रिया सापेक्ष आहे, बदलणारी आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा पाहूया. आंतरक्रियात्मक. आता पहा, द्विकेंद्रीय या प्रक्रियेशी मिळता जुळता हा मुद्दा आहे. का? कारण इथे दोन घटकामध्ये किंवा दोन पेक्षा अधिक घटकामध्ये देवाणघेवाण, आंतरक्रिया होणं अपेक्षित आहे, शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये. ठीक आहे, हे प्राथमिक स्वरूपामध्ये आंतरक्रिया घडणार आहे. पण ही एवढीच मर्यादित गोष्ट आहे का? तर नाही. विद्यार्थी आणि विद्यार्थी दोन मित्रांमध्ये पण आंतरक्रिया घडू शकते. शिक्षक आणि तंत्रज्ञान यांच्या आंतरक्रियातून सुद्धा अध्यापन होऊ शकतं. विद्यार्थी आणि अध्ययन वस्तू म्हणजे पाठ्यपुस्तक असतील, संदर्भ पुस्तकं असतील, यांच्यामध्ये सुद्धा आंतरक्रिया घडून अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. विद्यार्थी आणि शैक्षणिक साहित्य यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून सुद्धा अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. तर ह्या सर्व पद्धतीनं अध्यापन ही प्रक्रिया घडत असते. ठीक आहे, या सर्व संकल्पना आपल्या लक्षात आल्या असतील. पहा, याच्या अनुषंगानं आपल्याला प्रश्न विचारले जात असतात की अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणते घटक महत्वाचे आहेत, किंवा अध्यापनाचे स्वरूप हे खालीलपैकी या बाबीवर अवलंबून आहे. मग त्यात यातल्या कोणत्या ना कोणत्या संकल्पना आपल्याला दिलेल्या असतात किंवा वेगळ्या शब्दात त्याच बाबी मांडलेल्या असतात. त्यातून आपण योग्य तो पर्याय निवडू शकतो. त्यासाठी ह्या गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपण काय करूया? अध्यापनाची उद्दिष्ट काय आहेत ते समजून घेऊया. ठीक आहे, पहिला मुद्दा आपण क्लिअर केला, अध्यापन म्हणजे काय. दुसऱ्यांदा आपण पाहिलं अध्यापनाचं स्वरूप कसं असतं. आता आपण पाहूया अध्यापनाची उद्दिष्ट काय आहेत. उद्दिष्ट या शब्दाचा आपण व्यवस्थित अर्थ समजून घेतलाय सुरुवातीला, की ज्या गोष्टीला आपल्याला मिळवायचे, जे आउटपुट आपल्याला साध्य करायचे, ते म्हणजे उद्दिष्ट. मग कशासाठी आपल्याला अध्यापन करायचे, वर्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या? तर पहा, पहिली गोष्ट काय आहे? शिकण्यास प्रेरित करणे. कोणाला? तर विद्यार्थ्याला. आपण वर्गामध्ये जेव्हा अध्यापन करू
तर त्या अध्यापनामुळे विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की हा विषय आपण शिकला पाहिजे, यातून काहीतरी आपल्यासाठी उपयोगाचं आहे आणि तो स्वतः अभ्यासाला लागला पाहिजे. त्यामुळं आपण अध्यापनाला प्रेरित करण्यासाठी, शिकण्यास प्रेरित करण्यासाठी अध्यापन केलं पाहिजे. पुढचा मुद्दा काय आहे? नवीन माहिती प्रदान करणे. जो विषय आपण वर्गात शिकवणार आहोत त्यातील अपडेट्स काय आहेत, नवीन शोध काय आहेत, विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी त्याच्यासाठी नवीन बाबी कोणत्या आहेत, ते आपण अध्यापनातून दिल्या पाहिजे. व्यवहार ज्ञानास सक्षम बनवणे. पहा, फक्त पुस्तकी किडा न बनता विद्यार्थी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा व्यवहारात कसा उपयोग करता येईल यासाठी विद्यार्थ्यांना व्यवहाराची जोड देऊन अध्यापन करणं गरजेचं आहे. उणिवा शोधून दूर करणे. काही विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, शारीरिक दृष्टिकोनातून उणिवा असू शकतात किंवा एखादा विषय समजून घेण्यात त्यांना काठिण्य पातळी वाटते, कठीण वाटतो तो विषय. तर अशा वेळेस ते का होत आहे, असं कठीण का वाटतं, त्या उणिवा शोधून त्याच्यावर उपाय करायचे आहेत अध्यापन करताना. अध्ययनपूरक वातावरणाची निर्मिती करणे. विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक शिकवत असतात, परंतु काही शिक्षकांची शिकवण्याची पद्धत त्यांना आवडते. का बरं? कारण त्या वर्गामध्ये तसं वातावरण त्या शिक्षकाकडून निर्माण केलं जातं, त्यांना आनंद वाटेल असं. म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? अध्यापन करत असताना आनंददायी वातावरण किंवा तो विषय शिकण्यास पूरक असं वातावरण निर्माण करणे. योग्य वर्तन बदल घडवून आणणे, विचार प्रवृत्त करणे. आता पहा, इथं वर्तन बदल घडण म्हणलं की आपण काय म्हणतो, की जे काही समाजात विद्यार्थ्यांचं वागणं असेल किंवा कुटुंबामध्ये वागणं असेल तेच केवळ आपण गृहीत धरतो. पण इथे आपण वर्तन बदलाला वेगळ्या पद्धतीनेही समजून घेऊ शकतो. समजा आपल्याला बेरीज शिकवायची आहे, 34 प्लस 36, ठीक आहे. तर आपल्याला सामान्य नियम काय माहित आहे शिक्षक म्हणून, की अगोदर एकक एककाची बेरीज करायची आणि नंतर काय करायचं, दशक. ह्या पद्धतीने आपण उजवीकडून डावीकडे बेरीज करत येतो. पण सरासरी विद्यार्थी सुरुवातीला काय करतो, दशक या बाजूने सुरुवात करतो आणि एककाकडे जातो. म्हणजे हे त्याचं वर्तन योग्य आहे का? नाही. त्याला आपल्याला योग्य दिशा द्यायची. मग आपण जेव्हा त्याला सांगू की सुरुवातीला एकक एककाची बेरीज कर आणि या ठिकाणी त्याचं उत्तर लिही, हातचा आलेला एक इथे लिही आणि परत यांची बेरीज करून इथे लिही दशक स्थानी, आणि आता हे उदाहरण योग्य सुटलं. तर हा पण आपण त्यांच्यामध्ये वर्तन बदल घडवत आहोत. ठीक आहे. हे पण एक उद्दिष्ट आहे. नवीन कौशल्य विकसित करणे. पहा, आपण अध्ययन किंवा अध्यापन करताना काही आपली जी पारंपरिक कौशल्य आहेत त्या पद्धतीने शिकत होतो, जसे की पुस्तक वाचणे, पाठांतर करणे, गाईडचा उपयोग करणे, ट्युशन लावणे. पण आता नवीन गोष्ट काय झाली, आपण इंटरनेटच्या मदतीने शिकत आहोत, कम्प्युटर, मोबाईल यांचा वापर करत आहोत. म्हणजे हे एक कौशल्य आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं. हे कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचे आणि त्यासाठी अध्यापन करायचं. ठीक आहे. सुप्त कला गुणांना वाव देणे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकामध्ये अडकून न ठेवता त्यांच्यामधलं संभाषण कौशल्य किंवा ड्रॉइंगचं कौशल्य, नृत्याचं कौशल्य, गायनाचं कौशल्य, असे जे सुप्त कलागुण आहेत, जे की सहजासहजी उघडकीस येत नाहीत किंवा जाणवत नाहीत, अशा कलागुणांना ओळखून त्यांना पण विकसित करण्यासाठी अध्यापन करायचं. वास्तववादी दृष्टिकोन निर्माण करणे. काय परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन काम करणे, ह्याला म्हणूया आपण वास्तववादी दृष्टिकोन निर्माण करणे. आता पुढचा मुद्दा काय आहे अध्यापनाच्या उद्दिष्टामध्येच, तर परिस्थितीशी समायोजन साधणे. ठीक आहे. पहा, या गोष्टीसाठी आपण विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वीची घटना आहे की श्रीहरिकोटा या ठिकाणी जे बरेचसे विद्यार्थी IIT ची तयारी करण्यासाठी जात असतात, त्यातले बरेचसे विद्यार्थी काय करत आहेत, आत्महत्या करत आहेत. मग ह्या विद्यार्थ्यांना काय होत आहे, वास्तविकतेची जाणीव करून दिली जात नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे, त्यांना परिस्थितीशी कसं समायोजन साधायचं हे शिकवलं जात नाहीये. कारण त्यांना फक्त आणि फक्त एक विशिष्ट गोष्ट मिळवण्यासाठी धावायचे रेसमध्ये, एवढंच सांगितलं जाते. म्हणून ती मुलं टिकत नाहीयेत. पण अध्यापन करणाऱ्यानं काय करायचंय, तर त्याला समायोजन साधण्याची शक्ती सुद्धा विद्यार्थ्यात निर्माण करायची, ही क्षमता सुद्धा विकसित करायची, म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत. ठीक आहे. यासाठी सुद्धा अध्यापन करणं आवश्यक आहे. पहा, यातून आपल्याला लक्षात असेल की शिकवणं म्हणजे केवळ पुस्तकातली माहिती देणं असं नाही, खूप मोठी जबाबदारी आहे. पुढचं उद्दिष्ट काय आहे पाहूया. सर्जनशीलता आणि जिज्ञासा विकसित करणे. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्राप्त ज्ञानाच्या आधारे
नवीन काय निर्माण करता येईल समाजातील समस्या सोडवण्यासाठी, त्यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण अध्यापन करावं. मूल्यांची रुजवणूक करणे. जसा जसा माणूस तंत्रज्ञानाच्या सोबत पुढे जातोय, तसं तसं मूल्यांचा ऱ्हास होताना दिसतोय आपल्याला आणि त्याचे दुष्परिणाम पण आपण सर्वजण पाहत आहोत. मग हे होऊ नये म्हणून अध्यापन करताना मूल्यांची रुजवणूक करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट आहे. निर्णय क्षमता विकसित करणे. जीवनामध्ये जगत असताना प्राप्त ज्ञानाचा वापर करून निर्णय घेता आला पाहिजे विद्यार्थ्यांना, जेणेकरून जीवन व्यवस्थित जगण्याची कला त्या विद्यार्थ्याला प्राप्त होईल. हे सुद्धा अध्यापनाचे एक उद्दिष्ट आहे. सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. जे काही काम आपण करत आहोत त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह पाहायचं, कशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचे आणि कसा विचार करायला हवं, हे सुद्धा अध्यापनाचे एक उद्दिष्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण काय पाहूया शेवटच्या टप्प्यामध्ये, अध्यापनाची वैशिष्ट्ये काय आहेत. सुरुवातीला अध्यापन पाहिलं, अध्यापनाचं स्वरूप पाहिलं, अध्यापनाची उद्दिष्ट समजून घेतली. आता वैशिष्ट्ये काय आहे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्यामध्ये फरक लक्षात घ्या. वैशिष्ट्य याचा अर्थ काय असतो की विशेष बाबी, याची ही विशेष गोष्ट आहे. ठीक आहे. आणि उद्दिष्ट म्हणजे काय, ज्यासाठी आपण काम करतो ते. ठीक आहे, क्लिअर आहे इथे. आणि ह्याच बाबी कशासाठी आहेत, तर अध्यापन करताना लक्षात घ्यावायच्या महत्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत, म्हणजेच वैशिष्ट्य काय आहेत. ठीक आहे. पहा, पहिला मुद्दा येतो विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन प्रेरणा जागृत करणे. परत परत हा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे का, कारण जोपर्यंत विद्यार्थी प्रेरित होणार नाही तोपर्यंत अध्ययन घडणार नाही, आणि जर अध्ययन घडत नसेल तर केलेल्या अध्यापनाचा काहीच उपयोग नाही. म्हणून आपल्या अध्यापनातून विद्यार्थी प्रेरित कसा होईल यासाठी सतत प्रयत्न करायचे आहे. सक्रिय सहभाग घेणे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. या अनुषंगाने प्रश्न विचारले जात असतात उपयोजनात्मक. विद्यार्थी निष्क्रिय जर राहिला तर शिकवलेला घटक, केलेला अध्यापन फार काही फलदायी नसतं. कारण ज्या गोष्टी केवळ ऐकल्यात त्या लगेच विसरून जातात. परंतु एखादी गोष्ट करण्यामध्ये तो विद्यार्थी सहभागी झाला, सक्रिय राहिला, तर ती गोष्ट पक्की त्याच्या लक्षामध्ये राहते. ठीक आहे. यालाच आपण शैक्षणिक भाषेमध्ये काय म्हणतो, त्याचं दृढीकरण होतं जेव्हा तो कृती करतो. आकलन होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होत असते. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला हे एक वैशिष्ट्य समजून घ्यावं लागेल की अध्यापनाची प्रक्रिया ही सक्रिय सहभागाची असली पाहिजे. कोणाचा सक्रिय सहभाग, विद्यार्थ्याचा. ठीक आहे. उद्दिष्टाधिष्ठित अध्यापन असलं पाहिजे, याचा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती, वय, शारीरिक क्षमता इत्यादी व्यक्तिगत भेद लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थ्यांमध्ये भरपूर बदल असणार आहेत. त्यांच्यातील बदल किंवा व्यक्तिगत भेद हे लक्षात घेऊन अध्यापनाचं नियोजन करावं लागणार आहे. हे वैशिष्ट्य आहे, विशेष बाब आहे. शैक्षणिक साहित्याचा वापर, आकलन सहज व्हावं आणि एखादी संकल्पना अगदी प्रभावीरित्या समजावी यासाठी काय करावं लागतं, शैक्षणिक साहित्य वापरावं लागतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे अध्यापनाचं. जीवनाशी संबंध जोडणे, दैनंदिन जीवनातील उदाहरण दिल्या तर काही संकल्पना फार लवकर स्पष्ट होतात. त्यामुळे आपण अध्यापन करताना दैनंदिन जीवनाशी त्या घटकाचा संबंध जोडणं आवश्यक आहे. हे एक अध्यापनाचं वैशिष्ट्य आहे. एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी समन्वय साधणे. मग हा समन्वय कसा साधायचा आहे, जेव्हा आपण गणितातील शाब्दिक उदाहरणं घेत असतो. ठीक आहे. या शाब्दिक उदाहरणांना देत असताना आपल्याला काय करावं लागतं, मराठी भाषेतील पण काही वाक्यांचा वापर करावा लागतो. ठीक आहे. मग इथं काय झालं, गणित आणि मराठी या दोघांचा समन्वय साधला गेला. किंवा आपण जर उच्च शिक्षणातलं उदाहरण पाहिलं, विद्यार्थ्यांना आपण उदाहरण दिलं की तुम्ही काय करा, एखाद्या उद्योगाला भेट द्या आणि त्या उद्योगाला भेट देऊन त्या उद्योगाची पूर्ण माहिती मिळवा, तेथील संपूर्ण बजेट समजून घ्या. इथं काय झालं, भाषेचा उपयोग झाला, त्यानंतर विज्ञानातील परिस्थितीचा उपयोग झाला, भौगोलिक ठिकाणाला भेट देण्यामुळे भूगोलाचा संबंध आला, आकडेवारीमुळे गणिताचा संबंध आला आणि सुप्त गुणांसाठी संभाषण कौशल्याचा संबंध आला. या सर्वांचा काय झाला, एकमेकांमध्ये समन्वय साधला गेला. ठीक आहे. या पद्धतीनं पण अध्यापनामध्ये गोष्टी केल्या जातात, जे की एक वैशिष्ट्य आहे. आणि पुढचा मुद्दा आहे पहा, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करा.
विद्यार्थी कशा पद्धतीचा आहे. तो बुद्ध्यांकानं थोडाफार कमी असू शकतो, त्याचा स्वभाव वेगळ्या प्रकारचा असू शकतो, पण एक अध्यापन करणारा अध्यापक किंवा शिक्षक म्हणून आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यातील काही वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. लोकशाहीस अनुरूप व समान वागणूक द्यावी. पहा, याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची वागणूक वर्गामध्ये अध्यापन करताना दिली जायला पाहिजे, आणि तिथे शब्द येतो लोकशाहीस अनुरूप. तेव्हा ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे अगोदर आपण बोललो की विद्यार्थ्यातील व्यक्तिभेद लक्षात घेऊन त्याच्या व्यक्तिमत्वाचा मान सन्मान करायचा आहे, त्याच्या अधिकाराचा, त्याच्या कर्तव्यांचा पण आपल्याला मान सन्मान करायचा शिक्षक म्हणून, आणि तशा पद्धतीची वागणूक आपल्याला द्यायची आहे. संधी सुद्धा तशाच आपल्याला त्यांच्यासाठी द्यायच्यात. विशिष्ट एकाच विद्यार्थ्याला संधी देणे, काही विद्यार्थ्यांना डावलणे, अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आपल्याला न करता लोकशाहीला अनुरूप असं वातावरण आपल्याला वर्गामध्ये ठेवायचं. आनंददायी वातावरण, कारण त्याशिवाय विद्यार्थी प्रेरित होणार नाहीत. समस्या जाणून घेणे, केवळ शिक्षकाने स्वतःला वाटतं तेच मांडत बसण्यापेक्षा विद्यार्थ्याची काय अडचण आहे, कुठे काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेऊन शिकवलं ते विद्यार्थी सहज ती गोष्ट शिकू शकतात. अध्यापन कौशल्यांचा उपयोग पहा, जसं की एखादी गोष्ट सोपी करून सांगणे, वेगवेगळ्या उदाहरण दाखल्यांचा वापर करणे, विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा अंदाज घेऊन त्यांना रुचतील पचतील अशी उदाहरणे देणे, ही झाली अध्यापनाची कौशल्ये. अध्यापन पद्धतींचा उपयोग करणे. आता ह्या ज्या अध्यापन पद्धती आहेत त्या विषयानुरूप असतात, वयोगटानुरूप असतात. जेव्हा आपण अध्यापन पद्धती हा घटक पाहू तिथे याची सविस्तर चर्चा करू. ठीक आहे. अध्यापन सूत्रांचा उपयोग करणे, ही पण सूत्र अत्यंत महत्वाची असतात, जेणेकरून घटक विद्यार्थ्यांना सहज समजून जाईल. वर्ग नियंत्रण करणे, नियोजन करणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पहा, वर्गामध्ये विद्यार्थी कमी असतील किंवा जास्त असतील, या दोन्ही सिच्युएशन मध्ये वर्गामध्ये जर नियंत्रण असेल तरच आपण जे काही वर्गात करतोय त्याचा आपल्याला परिणाम, प्रभाव दिसून येईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलंय पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिले अध्यापन म्हणजे काय. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे अध्यापनाचे स्वरूप कसे आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिला अध्यापनाची उद्दिष्ट काय आहेत. आणि चौथा मुद्दा आपण समजून घेतलेला आहे अध्यापनाची वैशिष्ट्ये काय आहेत. मित्रांनो, ह्या गोष्टी स्पष्ट चर्चा करणे यासाठी आवश्यक आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीने यावरच प्रश्न विचारले जातात. गोष्ट वाचताना सोपी वाटते, परंतु प्रश्नाच्या रूपात जेव्हा समोर येते थोडा विचार करायला भाग पाडते. ठीक आहे. आशा आहे की आजच्या आपण या ज्या व्हिडिओमध्ये चर्चा केली त्याच्या माध्यमातून निश्चितपणे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उलगडल्या असतील आणि याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होईल. व्हिडिओ उपयोगाचे वाटत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला हिट करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटतील. गुरुकृपा आपल्या सोबत आहे. गुरुकृपा अकॅडमीला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.